दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो किती मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही. अजित पवार साहेबांचा घातून 1 ते 2 महिने झाले. शरद पवार साहेब चुप का? सुमित्रा ताई चुप का? नक्की कमेंट करून सांगा. अजित दादाचा घातपात झाला की नाही, का अजित दादा जिवंत आहे असं वाटत असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा. का अजित दादा विमानात बसलेच नाही असं वाटत असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करून सांगा. अजित दादाचे येताना जे सीसीटीव्ही फुटेज डिलीट का मारले, कोण मारले असं तर नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमच्या मनातला जो शक आहे हा कमेंटवर असला पाहिजे. हा व्हिडिओ पूर्ण बघा. अजितदादा जिवंत आहे की नाही, की कुठे गेले, काय गेले, अजितदादाचा घात कोण केला, काय केला, हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण जानकारी मिळून जाईल कुठले व्हिडिओ न बघता. अजितदादांचा घात 28 जानेवारी 2026 मध्ये झाला. घात कोण्या पद्धतीचा झाला, काय झाला, एवढा घातून अजितदादाला जिवंत जाळलं तरी शरद पवार साहेब सुमित्रा ताईला काही घेण्यात येणार नाही. ते स्वतः आपल्या हसबंडची चौकशी करू शकत नाही. रोहित पवार साहेबाला ची झोप उडाली, मेटकरी साहेबाची झोप उडाली, अमोल मेटकरी रडून राहिले, रोहित पवार साहेब रडून राहिले आणि म्हणून राहिले जोपर्यंत माझ्या काकाचा घात करणारा सापडणार नाही त्याला जेलात टाकणार नाही. जो कोणी पण असो त्याला जेलात टाकणार नाही तोपर्यंत मी चैन बसणार नाही. बघा, रोहित पवार साहेबांचं हे वाक्य बघून दादा काट झाला, थक्क पोचला आणि म्हटलं की नाही, अजित पवार साहेबांचा घात झाला आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. तुम्हाला वाटत असेल तर नक्की कमेंट करा. तुम्हाला काय वाटते? कमेंट झालं पाहिजे, कमेंट करणं गरजेचं आहे. अजित दादांचा घातून 1 ते 2 महिने झाले. शरद पवार साहेब चूप आहे. सुमित्रा ताई कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही, म्हणता सीबीआय जांच करून राहिली, सीआयडी जांच करून राहिली. अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात की उपमुख्यमंत्री आहात ना? मुख्यमंत्रीचा अर्धा भार तुमच्या हाती आहे ना, उपमुख्यमंत्री आहात तुम्ही. तुमच्या अशी पॉवर आहे, तो पॉवर यूज करून तुमच्या पतीला न्याय द्या, हे माझं मत आहे. कारण तुम्ही ह्या संविधानाच्या बलावर तुम्ही उपमुख्यमंत्री झालात तर माझं एकच म्हणणं आहे की तुमच्या पतीचा जो गुन्हेगार आहे, तो घातवंत आहे, त्याला तुम्ही सजा द्या, हे माझं मत आहे. पहिले तर तुम्हाला माहित आहे, पहिले देवदासी जात होत्या महिला पती मेल्यावर. आता काय, महाराष्ट्राची उपमुख्यमंत्री झाल्या तुम्ही. ह्या संविधानाच्या भरोश्यावर झाल्या, बाबासाहेबांच्या संविधानाच्या मुळे झाल्या. त्या कारणामुळे हात जोडून विनंती करतो की अजित दादांचा घात झाला की अपघात झाला तर तुम्ही चौकशी करायला सीबीआय सीआयडींना सांगा की तुम्ही अपघाताची चौकशी केली, आता घाताची चौकशी करा. कारण व्हीके सिंगला व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं जातं. रोहित पवार साहेबांच्या सूचनेनंतर त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिले जातं. कुठल्याही गुन्हेगाराला गुन्हेगारीच्या नजरेनं बघायचं असते, व्हीआयपीच्या नजरेनं बघता येत नाही. त्या व्हीआयपी जे ट्रीटमेंट दिली त्या माणसाला, व्हीके सिंगला, त्याला मटण चिटन खाऊ घातलं, त्याला क्रिकेट दाखवली त्यांच्या याच्या कॅबिन मध्ये आणि येताना तो दिसला, जाताना झळकला नाही. दादा काय वाटतं तुम्हाला? का पोलीस लोकांच्या गाडीमध्ये गेले व्हीके सिंग? व्हीके सिंग हा अंडरवर्ल्डच्या डॉनच्या संपर्कात आहे का? वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पण शरद पवार साहेब चुप का? का वाटते चुप तुम्हाला? का बोलत नाही ते? का नाही? कारण जो अजित पवार सगळ्यांची तक्रार घेणारा, ते तक्रारीचं निवारण करणारा अजित पवार त्याची तक्रार बारामतीमध्ये घेत नाही तर विचार करा तुम्ही गोष्ट की सर्वसामान्य जनतेचं काय? जो अजित पवार शेतकऱ्यांसाठी आवाज उठवत होता, गरीब लेकरांसाठी आवाज उठवत होता, जो लाडक्या बहिणीचा भाऊ म्हणजे अजित पवार, तो सगळ्या गोष्टी अर्थव्यवस्था त्याच्या हातात होती महाराष्ट्राची. तर विचार करा तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? घात करणारा कोण असेल? अजित पवार साहेबांचा घात करणारा कोण असेल? कोण असेल घात करणारा? व्हीके सिंग, विमानाचा मालक या चालक?
कारण अजितदादाचे सगळे सीसीटीव्ही फुटेज डिलीट मारले. रोहित पवार साहेब, अमोल मेटकरी साहेब गळ्याला ताण देऊ 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 10 वेळा तेच सांगतात की आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, आम्हाला दादांचे सीसीटीव्ही फुटेज द्या, आम्हाला दादांचे सीसीटीव्ही फुटेज द्या. तरीही दादांचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. का बरं मिळत नसेल? काय वाटतं तुम्हाला की अजितदादांचा जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामध्ये असं काय असेल की देऊन राहिले नसेल? ते म्हणतात सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाली किंवा सीसीटीव्ही फुटेज आहे नाही. मग आहे नाही तर मग अजितदादा आले नाही का तिथं विमानामध्ये? पण विमानामध्ये बसताना तिथं नोट आहे लिहिलेले की अजितदादा ह्या विमानामध्ये गेले, पण त्याच्या संग हे अमकमकी केले, पण चेहरे दाखवले नाही ना. आपल्याला चेहरे माहीत कसे पडले असते की जेव्हा अजितदादाचा सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ दिसला असता तेव्हा मनाला शांतता लागली असती की खरंच अजितदादा त्यांचा जीव गेला आणि ज्याने हा कांड केला त्याला झोप तर लागत असंच असेल, पण एक दिवस त्याचा पण दिवस येईलच. पण अजितदादा हे व्यक्तिमत्व असताना, हे राजकारणातले शहनशाह असतानाही अजितदादाची आणि शरद पवार साहेबांची युती होणार होती. अजितदादांची शरद पवार साहेबांची युती होणार होती. त्या कारणामुळं तर नाही मग अजितदादाचा घात केला, पण तरीही शरद पवार साहेब बोलत नाही. अजितदादापाशी त्यांचं एक वक्तव्य होतं 10 ते 12 दिवसाच्या अगोदर, मराच्या अगोदर वक्तव्य केलं होतं त्यांनी की माझ्यापाशी काहीतरी कागदपत्र आहे, काहीतरी पुरवठा आहे, माझ्यापाशी काहीतरी फाईल आहे. कोणाची फाईल होती ती नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामुळं तरी मारलं. ज्या बारामतीला विमानाचा घात झाला तितक्यात ब्लॅक बॉक्स नावाचा एक वस्तू असतो, तो ब्लॅक बॉक्स जळला म्हणून घोषित केला. का तो जाळण्यात आला? का बिघाड करण्यात आला? का त्याचा बिघाड झालाच नाही? म्हणजे कोणी केला सर? व्ही.के. सिंगने केला का? व्ही.एस.आर. कंपनीच्या मालकाने केला का? कारण व्ही.एस.आर. कंपनीचा मालक म्हणतो विमानात कुठलीही गडबड नव्हती. गडबड होती त्या विमानाच्या चालकामध्ये, त्याला रनवे दिसला नाही विमानाच्या चालकाला, त्याच्यामुळे ही विमानाचा घात झाला. नाही तर आणि हा हरामखोर असा म्हणतो पण विमानात तर पेट्रोलचे डब्बे भरलेले होते, जिथे रिकामी जागा होती तिथे डब्बे भरलेले होते. डब्बे भरले म्हणजे पेट्रोलचे म्हणजे एक प्रकारचा स्फोट होणं, एखादा बॉम्ब ठेवणं म्हणजे विमानात बॉम्ब ठेवणं. विचार करा, त्या विमानात 6 जण बसले की 5 जण बसले याचा कन्फर्म अजूनही काही मालूम नाही. 6 जण बसले, 6व्या व्यक्ती कुठे? CBI-CIDचे जास्त का करत नाही? मग 6व्या व्यक्तीची का करत नाही? हा सगळा ढोकसलापणा आहे आणि इथं गूढ रहस्य दाबण्याचा प्रयत्न चालू आहे अजितदादाचं. महाराष्ट्रातल्या जनतेला, भारतातल्या जनतेला चुत्या बनवण्याचं काम चालू आहे. अजितदादाचा 2 महिने जाऊन घात झाला तरीही यांना हे समजून राहिलं नाही की घात करणारा कोण आहे. कोण असेल घात करणारा? नक्की कमेंट करून सांगा. व्ही.के. सिंग होय का? विमानाचा चालक होय का? कोण आहे? राजकारणातले लोक होय का? कोण आहे? नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.